मित्रांनो, आज मी सांगणार आहे अशी गोष्ट ज्यामुळे अनेक श्रीमंत लोक आजही रात्री शांत झोपू शकत नाहीत। तुमच्या आयुष्यात अचानक पैसा येतोय पण तो हातातून निसटतोय का? मुलं तुमच्याशी दुरावलीत का? आजार संपतच नाहीत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित या सगळ्याचं कारण तुम्हीच असू शकता। तुम्हाला वाटतं का हजारो मजुरांचे पैसे बुडवून त्यांच्या स्वप्नाची राख करून तुम्ही शांतपणे जगू शकता? दुसऱ्याच्या हक्कावर डल्ला मारून कमावलेला पैसा तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल का? नाही, कारण धर्मग्रंथ, इतिहास आणि निसर्गाचा नियम एकच गोष्ट सांगतात, मजुरी बुडवणाऱ्यांना मरणाची वाट पाहावी लागत नाही, त्यांच्या नरक यातना याच पृथ्वीवर याच आयुष्यात सुरू होतात। आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 नरक यातना ज्यांना कर्मदंड म्हणतात। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही कोणाचेही पैसे बुडवण्याची हिम्मत करणार नाही। यातना नंबर 1, लक्ष्मीचे तात्पुरते वास्तव्य। मजुरी बुडवून पैसा येतो पण तो टिकत नाही। गरुड पुराण सांगतं, कष्टकऱ्यांच्या अश्रूंनी भिजलेलं धन घरात रोग, भीती आणि अपयश घेऊन येतं। लक्ष्मी अशा घरात थांबत नाही, पैसा येतो आणि पाण्यासारखा निघून जातो। लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे, खरी शिक्षा अजून पुढे आहे। यातना नंबर 2, मुलांकडून अनादर, पिढीजात शाप। इतिहास साक्षी आहे, ज्यांनी लोकांचा घाम चोरला त्याचा वंश फार काळ टिकला नाही। तुम्ही इतरांना दिलेलं दुःख तुमच्या मुलांकडून परत येतं। तुमची मुले तुमचा आदर करत नाहीत, तुमचा पैसा त्यांच्यासाठी शाप बनतो। हेच असतं कर्माचं चक्र। यातना नंबर 3, गीतेचा फटका, चुकीचे निर्णय। श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते महाफळेषु कदाचन। जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या कर्माचं फळ चोरता तेव्हा तुमचं बुद्धिभ्रम सुरू होतो। तुम्हाला वाटतं मी हुशार आहे, पण प्रत्यक्षात तुमचेच निर्णय तुम्हाला विनाशाकडे नेतात। मोठे व्यवहार, मोठे करार एका क्षणात कोसळतात। यातना नंबर 4, न संपणारे रोग। कष्टकरी शाप देत नाही, पण त्यांचं दुःख तुमच्या शरीरावर परिणाम करतं। स्कंद पुराण सांगते, जे दुसऱ्याच्या घामाची किंमत देत नाहीत त्यांना पोट व पचनाचे रोग सतावतात। मी स्वतः असा एक ठेकेदार पाहिला आहे। आज त्याच्याकडे बंगला आहे पण स्वतः चालू शकत नाही। डॉक्टर म्हणतात रोगाचं कारणच सापडलं नाही। यातना नंबर 5, भयावह एकाकीपण। ज्याच्यावर विश्वास नाही तो समाजात असूनही एकटा असतो। तुमच्या चांगल्या कामावरही कोणी विश्वास ठेवत नाही। तुम्ही स्वतःच्या सावलीलाही घाबरू लागता आणि ही भीती तुमच्यासोबत कायम राहते। यातना नंबर 6, कर्जबाजारीपणाचा शाप। तुम्ही इतरांचे पैसे बुडवले म्हणून निसर्ग तुम्हालाही त्याच स्थितीत आणतो। कधीतरी तुम्हाला पण पैशासाठी वणवण करावी लागते, मान सन्मान जातो आणि वेदना समजतात ज्या तुम्ही इतरांना दिल्या। यातना नंबर 7, समाजाचा धिक्कार। आजच्या युगात काहीच लपून राहत नाही। तुमचं नाव, तुमच्या कुटुंबाचं नाव बदनामीशी जोडलं जातं। मित्र हो, आता सांगा, हा पैसा खरंच उपयोगी आहे का? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं उत्तर लिहा। मित्रांनो, मजुरीचे पैसे देणे पुण्य नाही, ते तुमचे कर्तव्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी कष्टाचा सन्मान केला, म्हणूनच त्यांचं राज्य टिकून राहिलं। देव मंदिरात नाही, तो त्या मजुरांच्या घामात आहे। जर तुम्ही कोणाचे पैसे थकवले असतील तर उद्या नाही, आजच द्या। हा व्हिडिओ शेअर करा, न्यायाच्या मार्गावर चालत राहा। धन्यवाद।